वणी शहरात परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या टेलरने ग्राहकांवर कात्रीनं हल्ला करून खळबळ उडवून दिली आहे। पेठ तालुक्यातील तिघे जण या हल्ल्यात जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार पटांगण परिसरात असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमध्ये कपडे शिवण्याचं काम करणाऱ्या परप्रांतीय टेलरकडे पेठ तालुक्यातील तिघे जण कपडे खरेदीसाठी गेले। यावेळी झालेल्या आर्थिक वादातून टेलरनं कात्रीनं त्यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले। उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर वणी या ठिकाणी उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। परप्रांतीय युवकांनी ग्राहकांवर केलेल्या हल्ल्यामुळे वणी शहरात आणि तालुक्यात परप्रांतीयांची वाढती उपस्थिती पुन्हा चर्चेचा विषय ठरतीये। वणीसह परिसरात हॉटेल्स, चायनीज दुकानं, केश कर्तनालय आणि टेलरिंगच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय युवक कार्यरत आहेत। याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परप्रांतीय कामगारांची ओळख पटवून त्यांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून आता जोर धरते आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, वणी।